हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज सिंपल असा वाटाण्याचा भात बनवूया। वाटाणा पुलाव म्हणा किंवा मटर पुलाव म्हणा, तर त्याची रेसिपी मी शेअर करते आहे। त्यासाठी आधी कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट केलेला आहे, थोडे वाटाणे सोलून घेतलेत आणि काही गरम मसाले घेतले आहे। तुम्ही तेजपत्ता पण घ्या, माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी घेतला नाही। कुकरमध्ये तेल गरम करायचे, थोडंसं तूप घालायचे, आपले खडे मसाले जे आहेत ते घालायचे आहेत। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। मी ॲक्च्युली जिरं घालायला विसरले होते म्हणून मी नंतर घातलं आहे। जिरं घालायचं आहे आणि तेजपत्ता नक्की घाला, त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो राईसचा। आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली आहे, टोमॅटो घातले आहेत आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ते सगळं छान परतवून घ्यायचं। वाटाणे घालायचे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी काय घातलंय, मी पावभाजी मसाला घातलेला आहे। तुम्हाला जर घरगुती मसाला घालायचा असेल तो सुद्धा घालू शकता, पण याच्याने छान टेस्ट येते। त्यानंतर हळद आणि थोडीशी धणे पावडर घातलेली आहे आणि कसुरी मेथी नक्की घाला, त्याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो। थोडंसं मीठ घातलेलं आहे, छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग राईस घालायचा। राईस पण एक अर्धा मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि पाणी घालायचं। आता इथे मी बासमती राईस घेतलेला आहे, तर 1.5 पट पाणी घालणार आहे आणि तुमचा जर कोलम असेल किंवा आणि कुठला असेल तर मग तुमच्या राईसप्रमाणे तुम्ही पाणी घाला। आणि शेवटी मी थोडंसं बटर घातलेलं आहे अमूलचं आणि थोडीशी कोथिंबीर। कुकरला फक्त 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत कारण राईस ऑलरेडी भिजवून ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकता किती छान पुलाव रेडी झालेला आहे। तर हा पुलाव तुम्ही दही रायता असेल तर त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी काही ते दाखवलेलं नाही आहे, पण दही रायत्यासोबत खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि अगदी कढी जरी असेल तरी छान लागतो। आणि एकदा नक्की करून बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।